जेव्हापासनं अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धाचा भडका उठला होता, तेव्हापासनं स्टॉक मार्केट हे नेहमी किंवा रोजच पडत होतं. दिवसेंदिवस स्टॉक मार्केटमध्ये घसरण ही आपल्याला दिसत होती. त्यानंतर गॅसची टंचाई, पेट्रोलची टंचाई, हार्मोन्स समुद्रधुनीतून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपली जी जहाजं होती ती येण्यास पाबंदी, या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आर्थिक जे राजकारण आहे पूर्ण जागतिक आर्थिक राजकारणावरती झाला होता आणि त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये एक भीतीचं वातावरण होतं. आता हे भीतीचं वातावरण कसं होतं की म्हणजे मार्केट पडत तर होतं, परंतु ते पडणं कधी थांबणार हे मात्र कुणालाच माहिती नव्हतं. परंतु त्यावेळेससुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता की हा जो टाईम आहे ना, इट इज राईट टाईम टू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट. हा जो टाईम आहे तो त्या टायमावर ज्यांनी मार्केटमध्ये पैसा लावला तर त्यांचा पैसा हा कमी काळामध्ये चांगल्या पद्धतीने वाढला आहे आणि अजूनसुद्धा टाईम गेलेला नाही आहे. आता गेल्या आठवड्यापासून तुम्ही जर बघत असाल तर मार्केट कंटिन्युअसली पॉझिटिव्हमध्ये ट्रेड करत आहे. निफ्टी जरी कधी निगेटिव्ह असेल तर मोस्ट ऑफ द स्टॉक्स हे पॉझिटिव्हमध्ये ट्रेड करत आहेत. त्यांचे जे काही 52 लो वीकवर जे काही स्टॉक आले होते ते स्टॉक्स आता चांगला परफॉर्म करत आहे. 1 वीक किंवा 1 मंथ जे त्यांचं रिटर्न होतं ते आता कुठंतरी प्लसमध्ये दिसायला लागलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे आहे ना ते मिड कॅप स्टॉक्स जे असतात, म्हणजे ज्याला आपण 1000-2000च्या आतले जे स्टॉक्स असतात ते स्टॉक्स जे आहेत ना ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न देत आहेत. तुम्ही जर पोर्टफोलिओ तुमचा बघितला असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही अगोदर घेतलेले स्टॉक्स असतील तर ते गेल्या 1 महिन्यामध्ये पूर्ण मार्च महिन्यामध्ये जवळजवळ तुमचा पोर्टफोलिओ खूप डाऊन झाला होता, परंतु एप्रिल जसा स्टार्ट झालेला आहे तुमचा पोर्टफोलिओ हा 8, 9, 10, 12, 15% सुद्धा वाढलेला आहे. त्याच्यावरनं तुम्हाला मार्केटची जी स्ट्रेंथ आहे ती समजते आहे. आणि जेव्हा म्हणजे मार्केटचा हा नियमच आहे, जेव्हा मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन येते तेव्हा जे म्हणजे लोक आहेत किंवा ज्यांना अनुभव आहे आणि ज्यांना खरंच समजतं की मार्केटमध्ये पैसा कधी टाकला पाहिजे ते लोक पैसा मार्केटमध्ये न घाबरता टाकतात. आणि जे लोक म्हणजे थोडंसं आपण म्हणतो ना की घाबरतात, मार्केट पडतंय आता इथून पुढे कधी मार्केट वाढणार, कधी आपला पैसा जो आहे ना तो आपल्याला रिटर्न देणार. कारण की स्टॉक मार्केटमध्ये आपण जेव्हा बघतो ना तर त्याचे एक कॅन्डल असतात किंवा त्याचा एक ग्राफ असतो. जे काही न्यू बिगिनर्स स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे लोक असतात ना, तुम्ही कधी पण बघा, आपण जेव्हा स्टॉक शोधतो, नवीन जे लोक स्टॉक शोधतात तर ते काय बघतात की हा स्टॉक यानं एका आठवड्यामध्ये किती रिटर्न दिलेला आहे, एका महिन्यामध्ये किती रिटर्न दिले, एका वर्षात त्याचं रिटर्न किती आहे, त्याची बॅलन्स शीट असेल, त्याचं जे कर्ज असेल किंवा त्यांचे इव्हेंट्स असतील किंवा त्यांचा डिव्हिडंड असेल, या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देत नाही. त्याचं रेटिंग असेल, टेक्निकल ॲनालिसिस असेल, ते आपण करत नाही. आपण काय करतो की ह्या स्टॉकने एका महिन्यात, एका वर्षात, 3 वर्षात, 5 वर्षात किती रिटर्न दिलेला आहे. आणि मग एखादा स्टॉक आहे, समजा NTPC स्टॉक आपण धरू. NTPC स्टॉक समजा आता 390वर आहे आणि एका महिन्यात जर तो 10% वाढला आहे, ओके, तर मग आपल्याला असं वाटतं की एका महिन्यात 10% वाढला आहे म्हणजे अजूनही हा स्टॉक वाढेल. मग आपण 390 या किमतीवर तो स्टॉक घेतो आणि त्यानंतर एक तर तो कन्सॉलिडेशनमध्ये जातो किंवा एक तर तिथून तो रिव्हर्स येतो आणि मग ब्रेकअप तर भेटतंच त्या स्टॉकला. स्टॉक हा पुन्हा अप मुवमेंटमध्ये कन्सॉलिडेशनच्या बाहेर येतोच, परंतु मग त्याला किती वेळ लागेल हे आपल्याला सांगता येत नाही. आपला जो पैसा आहे तो त्याच्यामध्ये गुंतला जातो. कळलं का? म्हणजे अशा काही गोष्टी असतात स्टॉक्स घेताना. त्यानंतर दुसरी गोष्ट काय होती की एकतर आपण थकलेलो असतो, आपला पैसा त्या स्टॉकमध्ये गुंतलेला असतो आणि त्यामध्ये अप मुवमेंट त्या स्टॉकला आली, तो स्टॉक 4-5% वाढला, तुमच्या किमतीच्या वरती आला, 2-3% तुमच्या किमतीच्या वरती आला, तर आपण काय म्हणतो, आला बाबा एकदाचा माझ्या किमतीच्या वरती, आता याला विकतो आणि दुसरा स्टॉक घेतो. परंतु त्याच्यामध्ये जी अप मुवमेंट आलेली असते ती आपल्याकडनं मिस होते आणि आपण तो पैसा काढून पुन्हा दुसऱ्या स्टॉकमध्ये घेतो, पुन्हा तीच जी चूक आहे ती करतो. आणि त्यामुळे आपण जर ॲव्हरेज रिटर्न एखाद्या ट्रेडरचं पाहिलं जो अशा पद्धतीने ट्रेडिंग करतो तर त्याचं कमी तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न दिसेल. त्यामुळे
जेव्हा कधी तुम्ही स्टॉक्स घेता त्यावेळेस त्या स्टॉक्सचा ग्राफ पाहणंसुद्धा खूप गरजेचं असतं. आणि आत्ता सध्या अशी सिच्युएशन आहे की तुम्हाला खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये स्टॉक्स मिळत आहेत. त्यानंतर स्टेबल सायझेबल कंपन्याच तुम्हाला आता सध्या तुम्हाला मिळतील. प्रॉफिट तुम्हाला नक्कीच आत्ता स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकल्यानंतर होणार आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की आता स्टॉक मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे बरं का, त्यावेळेस तुम्ही म्युच्युअल फंड हा 100% घेतला पाहिजे. कारण ज्यावेळेस स्टॉक मार्केट अपग्रेड होतं किंवा अपला जातं किंवा त्याच्यामध्ये रन येतो, बुल मोमेंट येतं, त्यावेळेस आपल्याला कधी समजत नाही की कुठला स्टॉक घेतला पाहिजे. कारण सगळे स्टॉक जे लार्ज कॅपपासनं मिड कॅपपासनं मल्टी कॅप तर थेट स्मॉल कॅपपर्यंत सगळे स्टॉक पळत असतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या स्टॉकचा मूवमेंट कॅच करणं कधी अवघड जातं. तर अशा वेळेस जर तुमच्याकडे म्युच्युअल फंड असतील तर म्युच्युअल फंडमध्ये कसं असतं की आपण ज्या कंपनीचा म्युच्युअल फंड घेतलेला आहे तर आपले पैसे त्या कंपनी थ्रू वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये लावले जातात. आणि त्यामुळे तुमचे जे पैसे आहेत तर ते विदाऊट एनी झंझट तुमचे पैसे हे वाढत असतात. त्यामुळे तुमच्याकडं नक्की म्युच्युअल फंड असला पाहिजे. बरेचसे यूट्यूबवर व्हिडिओज असतात की म्युच्युअल फंड परवडत नाही किंवा म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला रिटर्न चांगले मिळत नाही. परंतु तुम्ही कुठलाही म्युच्युअल फंड बघा आणि तुम्ही जर 4-5 वर्षाच्या पुढे कन्सिस्टन्सी त्या म्युच्युअल फंडमध्ये ठेवलेली असेल तर तुमचं रिटर्न हे 100%च्या वरती असणार. म्हणजे तुमचं रिटर्न हे तुमच्या भांडवलापेक्षा जास्त असणार म्हणजे असणारच. कारण म्युच्युअल फंडमध्ये तुमची जी मुद्दल असते त्याच्यावरती मिळालेलं जे व्याज असतं त्याच्यावरती पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला रिटर्न मिळत असतात. त्यामुळे आणि डेली रिटर्न तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये दिसत असतात, अप झालेत डाऊन झालेत. त्यामुळे तुमच्याकडे म्युच्युअल फंड असणं फार गरजेचं आहे. आता सध्या जर मला सांगायचंच म्हटलं तर काही कंपन्या आहेत, पॉवर सेक्टरच्या ज्या काही कंपन्या आहेत, NTPC झालं, अदानी पॉवर झालं, क्यू पॉवर झालं, त्यानंतर तुमच्या ज्या काही पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन झालं, ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही बिनधास्तपणे पैसे टाकू शकता. कारण सध्या पॉवर सेक्टरमध्ये खूप चांगली अप मुवमेंट आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला जे काही रिटर्न्स आहेत ते चांगले तुम्हाला रिटर्न्स मिळतील. आणि जर तुम्हाला लाँग टर्मसाठी जर कुठले स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर ICICI लोंबार्ड आहे, त्यानंतर वरुण ब्रिव्हरेज आहे, वेदांता आहे. शॉर्ट टर्मसाठी सुद्धा तुम्हाला प्रिस्टेज इस्टेट जी आहे, गुडफ्राय फिलिप्स आहे, फोर्टिस हेल्थकेअर आहे, वारी इंडस्ट्री, त्यानंतर ऑइल इंडिया, क्युमिन्स इंडिया, अशा ज्या काही कंपन्या आहेत किंवा HDFC बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्री, ह्या ज्या रिलायन्स वगैरे कंपन्या आहेत याच्यामध्ये तुम्ही म्हणजे लाँग टर्मसाठी तुम्हाला पैसे ठेवायचे असतील विदाऊट एनी टेन्शन तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये पैसे टाकू शकता. आणि तुम्ही कुठलं पण ॲप्लिकेशन जेव्हा डाउनलोड करता स्टॉक मार्केटसाठी किंवा स्टॉक्स अप घेण्यासाठी, बाय सेल करण्यासाठी, ट्रेडिंग करण्यासाठी, त्याच्यामध्ये वॉच लिस्टमध्ये तुम्हाला जो कुठलाही स्टॉक म्हणजे समजतो किंवा जो कुठलाही स्टॉक तुम्हाला बघितलेला असतो, ज्याचं तुम्ही ॲनालिसिस केलेलं असतं, कोणी सांगितलं असतं, तर नक्कीच त्याला तुम्ही वॉच लिस्टमध्ये ॲड करायला पाहिजे. वॉच लिस्टमध्ये ॲड केलं तर मग काय होतं की तुमचा त्या स्टॉकवरती वॉच राहतो. तुम्ही ॲड करून ठेवलं तर समजा तुम्ही ह्या आठवड्यात ॲड केले आणि जेव्हा कधी तुम्ही ते ॲप्लिकेशन ओपन करता, वॉच लिस्ट आपण पाहतोच ना, कुठले स्टॉक वाढलेत, कुठले पडलेत, तर त्यावेळेस तुम्हाला समजतं की तो स्टॉक तुम्ही पाहिला त्याच्यानंतर वाढला आहे की पडला आहे. आणि त्यानुसार तुम्हाला जे आहे ना ते ॲनालिसिस करण्याचं किंवा जर समजा तुम्ही ज्या वेळेस तो स्टॉक पाहिला त्यावेळेस तो ज्या किमतीला होता त्याच्या खाली जर आत्ता ट्रेड करत असेल तर तो का बाबा खाली ट्रेड करतो आहे, काय झालं, अप मुवमेंट त्याच्यात आली होती पण नंतर तो कन्सोलिडेशनमध्ये गेला का, असे विचार आपल्या मनात येतात आणि आपल्याला स्टॉक्स ॲनालिसिस जे आहे ते हळूहळू करायला जमतं. त्यामुळे तुम्ही आत्ता सध्या नक्की तुमच्याकडे पैसे असतील तर मार्केटमध्ये 100% पैसे टाका. तुमचे पैसे हे वाढणार म्हणजे वाढणारच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला माझ्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण पाहत जा. तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगली इन्फॉर्मेशन याच्यातनं भेटत जाईल.